की आजही आपण आता अशोक खरात प्रकरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजतंय आपण बघतो। एवढे सगळे कायदे करून एवढ्या सगळ्या तरतुदी करून हे शेवटी प्रकरण दिवसागणिक थांबतंय कमी होतंय याच्यावर चर्चा होऊ शकते, कारण यातून ऋषी मुनींची सुटका झाली नाही, साधू संतांची सुटका झाली नाही, राजा राजवाड्यांची सुटका झाली नाही। हे सगळंच फार परंपरेतून हे चालत आलं, त्याचं मी समर्थन करत नाही। पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला, मुख्यमंत्री महोदय करत नाही। अशोक खरातच्या बाबतीत सुद्धा मी माझं काल मत नोंदवलंय मुख्यमंत्री महोदय, आणि आपल्याला माहित आहे की माझी भूमिका ही नेहमी कुठल्याही पार्शली नसते, संपूर्णपणे सर्वसमावेशक असते। आणि म्हणून आपण असा देखील विचार करावा की पुरुषांना सुद्धा न्याय मागण्याची व्यवस्था व्हावी। कुठलाही कायदा ज्या वेळेला एकांगी होतो त्यावेळेला त्या कायद्याचा अपेक्षित रिझल्ट मिळत नाही, टाळी ही एका हाताने कधीच वाजत नाही। आणि जर हे सुखासुखी संसार चालायला पाहिजे असतील मुख्यमंत्री महोदय, तर शेवटी अशा पद्धतीचे कायदे करून कुठलाही संसार सुखाचा चालेल असं मला वाटत नाही। त्याच्याकरता दोन्ही बाजूनं त्याच्यामध्ये साम्यता असली पाहिजे, समानता असली पाहिजे। महिलांचे हक्क, महिलांचं रक्षण केलंच पाहिजे, पण अन्याय होत असेल तर तिथं पुरुषांना सुद्धा दाद मागण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे मुख्यमंत्री महोदय। आणि म्हणून आज नाही, या कायद्यामध्ये तरतूद नाही, पण आपण स्वतंत्रपणे माझ्या भावनांचा आणि मी म्हणतो या गोष्टीचा कुठेतरी अभ्यास करणारी एखादी समिती नेमा, आणि मग महिलांच्या हक्कांना आणि त्या कायद्याला धक्का न लागता पुरुषांना सुद्धा न्याय देण्याची व्यवस्था आपल्याला काही करता येईल का, हा विचार आपण करावा। हे अध्यक्ष महोदय मी सांगण्याकरता आलो। मी कधी चुकीचं काय बोललो असेल तर आपण ते रेकॉर्डनं काढून टाका, परंतु ही भावना या निमित्तानं पोचणं अध्यक्ष महोदय महत्त्वाची आहे। दोन्ही बाजू या ठिकाणी आल्या पाहिजेत। कायदा हा सर्वसमावेशक असला पाहिजे, कायदा हा सर्वांना न्याय देणारा असला पाहिजे। तर एका घटकाला न्याय दिला तर दुसऱ्या घटकाला माझ्यावर अन्याय झाला म्हणून तो अधिक पेटून उठतो, तो अधिक चिडून उठतो, तो अधिक रागावतो, आणि मग नाहीतरी मरायचंच आहे ना, आपल्याला माहित आहे नाहीतरी होणारच आहे ना, मग आता आणखीन काहीतरी करावं, ही भावना त्या ठिकाणी वाढीस लागते। म्हणून पुरुषांना सुद्धा न्याय देणारी व्यवस्था कायद्यानं आपल्याला करता येईल का याचा आपण या निमित्तानं अभ्यास करावा। आणि आपण ह्या ज्या अमेंडमेंट आणलेल्या आहेत याला आमच्या वतीनं पूर्ण पाठिंबा आहे, एवढंच जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो।